हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी पावशर ही वांगे घेतलेली आहेत. तर ही वांग्याची काय करायची आपल्याला, ही काटे आहेत ना वरती, ते आपल्याला असे काढून घ्यायचे छोटे छोटे. काय काय वांग्यांना नाही आहेत, काय काय वांग्यांना आहेत, तर ते आपण आता काढून घेऊया. आणि ह्या वांग्यापासून मैत्रिणींनो खूप छान रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे आज, आणि झटपट होणारी आहे, बिलकुल पण टाईम लागत नाही. माझे व्हिडिओ सगळे शॉर्टकट असतात मैत्रिणींनो, आणि छोटे छोटे असतात. संपूर्ण पहा आणि खूप छान असतात. तर चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आवडला व्हिडिओ तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे वांगं चिरून घ्यायचे आणि बघायचं किडकं आहे का नाही. किडकं जर असलं तर सगळं वांगं फेकून द्या. तर आपल्याला हे वांगं लगेच पाण्यामध्ये टाकून द्यायचे. पाहू शकता, म्हणजे वांगं काळं पडत नाही किंवा लाल पडत नाही. आता दुसरं पण वांगं मी तुम्हाला अशाच पद्धतीने कापून दाखवते. वांग्याच्या आपल्याला 4 फोडी करून घ्यायच्यात. तुम्ही असे बारीक तुकडे पण करू शकता किंवा असे लांब लांब पण ठेवू शकता. पण ही थोडीशी वेगळी पद्धत आहे ना. असे पण छान होती भाजी, आणि बारीक बारीक तुकडे करून पण भाजी छान होती. वांगं कसं पण केलं तरी मैत्रिणींनो वांगं छान लागतं खायला. तर बघा मी आज कोणत्या पद्धतीने तुम्हाला वांग्याची भाजी ही रेसिपी दाखवणार आहे. नक्कीच संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता. वांगं सर्व मी कापून घेतलेले आहे उभ्या फोडी अशा करून. त्यानंतर आपल्याला ह्या वांग्यामध्ये हे 2 बटाटे मी घेतलेले आहेत बघा. तर हे बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची. मीडियम साईजचेच बटाटे मैत्रिणींनो. तुम्हाला जर वाटले बटाटे अजून टाकायचे तर तुम्ही टाकू शकता. जास्त जर मी टाकले तर भाजी खूप जास्त होणार, त्याच्यामुळे मी इथे 2च बटाट्याचा वापर करणार आहे. तर मैत्रिणींनो ह्याच्यामध्ये जर सुकट टाकली ना ह्या भाजीमध्ये, खूप मस्त टेस्टी भाजी होती. तर अशा प्रकारे बघा मी बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. आणि आता आपल्याला हे स्वच्छ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. पाहू शकता. तर आता हे साईडला ठेवून इथे कांदा घेतला आहे आणि 1 टमाटा घेतलेला आहे. तर आपल्याला हे छान मी चिरून घेतलेलं आहे बघा. लसूण चिरून घेतलेलं आहे, कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे, कांदा चिरून घेतला आहे आणि टमाटा चिरून घेतला आहे. तर इथे गॅस पेटून घ्यायचं आहे आपल्याला. गॅसवर मी कढई ठेवून घेणार आहे. अगदी झटपट रेसिपी आहे मैत्रिणींनो, संपूर्ण व्हिडिओ पहा. आता कढई गरम झाली की आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे बघा मी. तेल इथे मी 2 पळ्या तेल टाकलेले आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे तेल कमी जास्त करू शकता. तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान तडतडली ना, जिरं टाकून घ्यायचं आहे बघा लगेच. जिरं पण छान फुलल्याच्या नंतर लसूण टाकून दिलं आहे. लसूण छान परतला ना मैत्रिणींनो, त्याच्यामध्ये आपल्याला हे परतून घ्यायचं आहे पहिला असा. आणि त्यानंतर थोडी कोथिंबीर टाकून घेतली बघा. तेलावर कोथिंबीर टाकली ना मैत्रिणींनो, तर ते कोथिंबीरीचा सुगंध एवढा तेलामध्ये उतरतो मस्त, आरक सगळा. कांदा टाकून दिला आहे आणि लसूण आपल्याला हे तेलावर छान परतून घ्यायचे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला मीडियम साईजचा टमाटा टाकून घ्यायचा आहे बघा. 1 टमाटा मी बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिला आहे. मैत्रिणींनो हे गावरान टमाटे आहेत. 1 टमाटा टाकलाय तरी भाजी अशी आंबट होती. छान टमाटा परतून झालाय. ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा सफेद तीळ टाकायचे बघा. सफेद तीळ पण छान परतून घ्यायचे तेलावर. हे परतून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचे मैत्रिणींनो, 1 चमचा हळद टाकून घ्यायची. आणि त्यानंतर किचन किंग मसाला घेतलाय बघा. भाजीला खूप छान टेस्ट येते त्यानी. 1-1.5 चमचा घेतलाय मी. बेडगी मिरची पावडर, कलरची भाजीला रंग खूप छान येतो, 1 चमचा तो घेतलाय. आणि 2 चमचे आपल्याला कांदा लसूण मसाला घ्यायचा आहे. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. जेवढी भाजी असेल तेवढे मसाले तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. त्यानंतर 1 चमचा धना पावडर घेतली आणि हे सर्व मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे अशा पद्धतीने. पाहू शकता तुम्ही.
छान मसाले परतल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचे मैत्रिणींनो, वांग बटाटा मी चिरून घेतलेला तो ह्याच्यामध्ये सोडून द्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि त्यानंतर आपल्याला ही भाजी छान वर खाली करून घ्यायची बघा, छान मिक्स करून घ्यायचे जेणेकरून वांग बटाट्याला हे सर्व मसाला लागला जाईल अशा पद्धतीने. हां, तर मैत्रिणींनो मी ह्याच्यामध्ये वाटण काही नाही टाकलेलं, तरी पण ही भाजी एवढी छान होती ना. तर आपल्याला पाणी टाकून घ्यायचे बघा, 1 ग्लास मी पाणी टाकून घेणार आहे शिजायपुरतं. वांग बटाटा लवकर तसा पण शिजला जातो कारण आपण अशा हुब्या पातळ चिरून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. मीठ टाकून झाल्याच्या नंतर हे छान वर खाली करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने. मैत्रिणींनो संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते, तर नक्की तुम्ही करून पहा. खूप छान भाजी ही चटपटीत अशी होती वांग बटाट्याची. आणि केल्यानंतर मला कमेंट करून नक्कीच सांगा कुणी कुणी केली, कसे म्हणजे छान झाली का नाही. आता झाकण ठेवून घेतले 2-3 मिनटं. 2-3 मिनटाच्या नंतर झाकण खोलून परत पाहायचे आपल्याला आणि भाजी वर खाली करून घ्यायची छान. पाणी पण बऱ्यापैकी आटलंय त्याच्यातलं. त्यानंतर आपल्याला काय करायचं, शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे. भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे मैत्रिणींनो. भाजी झाल्याच्या नंतर आपल्याला हे कूट टाकून घ्यायचं आणि कोथिंबीर टाकून घ्यायची बघा. आणि हे छान सर्व मस्त मिक्स करून घ्यायचे. शेंगदाण्याच्या कुटाला कसं वांग्या बटाट्याच्या भाजीला छान टेस्ट येते खायला आपल्याला. आणि कोथिंबीरीने पण मस्त भाजी दिसते आपली, त्याच्यामुळे वरून कोथिंबीर टाकायची. सर्व भाजी वर खाली मस्त करून घ्यायची बघा. खूप छान लागते मैत्रिणींनो ही भाजी, अशी चमचमीत वांग्याची ग्रेव्ही टाईप. तर कुणाला कुणाला आवडती ही भाजी मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक नक्कीच करा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर नातेवाईकांना मैत्रिणींना शेअर करा. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन मैत्रिणींनो. तोपर्यंत सर्वांना बाय. आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान होती. अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. खूप साधी सोपी पद्धत आहे, बिलकुल पण टाईम लागत नाही.